Hello everyone. Today we are starting the your second part accountancy from that cash book. So we had already finished up with the commerce part. Your syllabus is divided into two parts, commerce and accountancy. So that commerce part we had already finished. In that total 8 chapters are there. So from this second part, accountancy part, introduction to accountancy, in that we had seen there are different accounting concepts and conventions, then double entry bookkeeping, different kinds of accounts, that is personal account, nominal account, real account, that we had already seen in the introduction to accountancy part. Okay, from that next is the cash book. Different cash book is there, then ledger, trial balance, profit and loss account, balance sheet, introduction to budgeting, then financial statements. These topics are there in this accountancy part. So listen all these accountancy lectures very carefully, because see, these concepts, these terms, these words are totally new to you. सो आता कॅशबुक म्हणजे काय आहे तो कॅशबुक शिकण्याच्या अगोदर तुम्ही हे शिकलेलं आहात, रिअल अकाउंट म्हणजे काय, नॉमिनल अकाउंट म्हणजे काय, पर्सनल अकाउंट म्हणजे काय. सो त्याच बेसिसवरती हे काय आहेत, कॅशबुक आहे हे डिपेंड आहे. मीन्स कॅशबुकचे जे टाईप आहेत, सिंगल कॉलम आहे, डबल कॉलम, जे काही आहे त्या बेसिसवरती डिपेंड असतं. आता आपण पहिल्या पार्टमध्ये अकाउंटच्या, आता वी ऑल नो आता अकाउंट म्हणजे काय. सो अकाउंट इज अ फॉर्मल रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स रिलेटिंग टू अ बिझनेस. मीन्स कॅशची जी सगळी ट्रान्झॅक्शन्स असतात, किती कॅश आली आहे, किती कॅश गेली आहे, हा सगळा रेकॉर्ड मेंटेन करणं, ह्या प्रोसेसला अकाउंट असं म्हणतात. सो देअर आर 3 टाईप्स ऑफ अकाउंट्स, पर्सनल अकाउंट्स, रिअल अकाउंट्स अँड नॉमिनल अकाउंट्स. So this personal account, it deals with the individual person, firm, company and institutions. For example, an account of particular means particular medical, okay, an account of Devani medical, or an account of Mr. XYZ, okay, एक पर्सनल कोणाचं जर अकाउंट असेल, then ते काय असतं, पर्सनल अकाउंट असतं. मीन्स द पर्सन ऑर फर्म विच सप्लाइज द गुड्स टू द बिझनेस इज द क्रेडिटर अँड एंट्रीज आर मेड ऑन द क्रेडिट साइड ऑफ हिज अकाउंट. So similarly, a person or firm which receives the money or goods from a business, he becomes the debtor and transaction or money is on the debit side of his account. हे पर्सनल अकाउंटमध्ये झालं. पर्सनल अकाउंटमध्ये काय झालं काय असतं की एखादी फर्म असेल किंवा एखाद्या पर्सनचं अकाउंट आहे, बिझनेसचं अकाउंट आहे समजा त्याचं, आता तो काय करत असेल, सप्लाय करत असेल गुड्स टू बिझनेसला, देन ही इज अ क्रेडिटर अँड त्याच्या अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला एंट्री केल्या जातात. आणि सिमिलरली एक पर्सन आहे विच रिसिव्ज दॅट मनी ऑर गुड्स फ्रॉम द बिझनेस, त्याला पैसे मिळतात त्या बिझनेसमधून, देन ही बिकम्स द डेब्टर अँड ट्रान्झॅक्शन इज मेड ऑन द डेबिट साइड ऑफ हिज अकाउंट. सो दिस इज पर्सनल अकाउंट. देन इन रिअल अकाउंट्समध्ये काय असतं, these accounts are maintained to deal with the transactions relating to a building, cash, furniture, land, machinery, stock. So a separate account is maintained for each item. Means for building साठी किती मनी लागला आहे, then फर्निचरसाठी ते रिअल अकाउंटमध्ये येतं. सो इन दिस when an item is purchased or received, the transaction is recorded on debit side. when जेव्हा आपण एखादी गोष्ट त्याच्यासाठी खरेदी करतो किंवा आपल्याला मिळते ती, तेव्हा आपण ट्रान्झॅक्शन डेबिट साईडला लिहितो. देन नेक्स्ट इज नॉमिनल अकाउंट्स. सो दीज अकाउंट्स आर जनरली कॉल्ड फिशियस अकाउंट्स. दीज अकाउंट्स आर मेंटेन टू डील विथ डिस्काउंट्स, इन्शुरन्स, रेंट, वेजेस, सॅलरीज, कॉस्ट ऑफ स्टेशनरी आयटम्स are involved in this. So here separate account is maintained for each type of expenditure. The entries of expenses or losses are made on the debit side
while the entries of profits or gains are made on the credit side. Means ह्याच्यामध्ये एक्सपेन्स एंट्री कशाची, आपला काय खर्च होतो आहे किंवा लॉस जो काही होतो आहे बिझनेसमध्ये, दॅट इज रेकॉर्डेड ऑन द डेबिट साईड. ते डेबिट साईडला रेकॉर्ड केलं जातं. कसल्या एंट्रीज ऑफ द एक्सपेन्सेस ऑर लॉसेस दॅट ऑर ऑन द डेबिट साईड. अँड एंट्रीज ऑफ प्रॉफिट्स ऑर गेन, आपल्याला त्या बिझनेसमधून होणारा किती प्रॉफिट आहे किती, ते क्रेडिट साईडला लिहिलं जातं. Listen this lecture again and again very carefully to know this what is personal, what is real and what is nominal. So in short, पर्सनल मध्ये काय असतं, आता डेबिट साईड आणि क्रेडिट साईड जर आपण घेतली, सो पर्सनलमध्ये डेबिट मीन्स दॅट इज द रिसिवर अँड क्रेडिट मीन्स गिवर पर्सनल अकाउंटमध्ये. देन रिअल अकाउंटमध्ये वॉट कम्स इन इट इज रिटन ऑन द क्रेडिट डेबिट साईड अँड वॉट गोज आउट इज रिटन ऑन द क्रेडिट साईड. And in nominal account, all losses and expenses are written on the debit side and all gains and incomes are written on the credit side. ते credit side ला लिहिले जातात. So this is about the basic of this accounting. And before that, आता अकाउंट म्हणजे काय, अकाउंटमध्ये काय केलं जातं की बिझनेस रिलेटेडची ट्रान्झॅक्शन्स आहेत सगळी, ती बिझनेस रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स काय केली जातात तर मेंटेन केली जातात. ओके, सो दॅट इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग दॅट चॅप्टर वॉज फॉर युअर युनिट टेस्ट पिरियॉडिक टेस्ट 1 ऑल्सो दॅट चॅप्टर वेअर देअर. देन नेक्स्ट आता कॅशबुक आहे. सो कॅशबुक मीन्स वॉट, कॅशबुक म्हणजे काय, तर इथे तुम्ही बघताय हे काय आहे, कॅशबुक आहे. सो हिअर सी हिअर. ओके, सो दिस इज, हे काय आहे, इट्स अ कॅशबुक आहे हे. सो कॅशबुक इट्स अ बुक ऑफ द ओरिजिनल एंट्री अँड दिस कॅशबुक इज यूज to keep a record of all transactions related to all business transactions related to cash receipts and cash payment. आता सिम्पली कसं असतं, समजा एखादा तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये आता तुम्ही ट्रेनिंग करण्यासाठी जाल, तुमची एक्झाम झाल्यानंतर डिस्ट्रीब्युटर्सना पेमेंट करावं लागतं. जे काही आपण त्यांच्याकडून माल घेतो आहे, मीन्स वॉट द गुड्स वी आर परचेसिंग फ्रॉम दॅट डिस्ट्रीब्युटर्स, सो वी हॅव टू पे दॅट बिल आपल्याला पे करावं लागतं त्याच्यासाठी. आणि आपण कॅश त्यांना दिल्यानंतर, कॅश और चेक दिला किंवा कॅश दिली, समजा थोडी अमाऊंट असेल, सो मोस्ट ऑफ द म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये चेकमध्येच सगळी पेमेंट आहेत ती करायची ॲज अ स्टँडर्ड. ह्याच्याप्रमाणे बिझनेस तुम्ही करत असाल, समजा तुम्ही उद्या स्वतःचं मेडिकल स्टोअर ओपन केलं और डिस्ट्रीब्युटर ओपन केलं, तर मोस्टली तुम्ही काय करायचं, कॅश हे करायची, कॅश पेमेंट चेकने पेमेंट करायची असतात सगळी, कॅशने जनरली नाही करायचं. जर तुम्ही ह्याच्याने चेकने करत असाल पेमेंट सगळी, देन इट्स कन्सिडर्ड ॲज अ आयडियल. आणि चेकने पेमेंट केल्याचा अजून एक फायदा होतो की तुमचं बँक स्टेटमेंट आहे, मीन्स सी एला तुम्हाला द्यावं लागतं, बॅलन्स सी एला तुम्हाला मीन्स ॲट द एंड ऑफ द इयर सी एना बॅलन्स शीट प्रिपेअर करावी लागते, तुम्हाला टॅक्स पे करावा लागतो. जर तुम्ही GST होल्डर असाल, means if your income or your profit is more than 1 lakh per month, okay, per month if your your profit is more than 1 lakh per month, then तुम्ही GST होल्डर असता. आणि जर तुमचं प्रॉफिट इज बिलो 1 lakh देन तुम्ही ह्याच्यामध्ये येता, नॉन GSTमध्ये येता. ओके, सो त्याला काहीतरी एक वर्ड आहे पर्टिक्युलर, आता आय एम नॉट राईट नाव आय एम नॉट रिमेंबरिंग दॅट वर्ड. ओके, सो आफ्टरवर्ड्स आय विल टेल यू दॅट पर्टिक्युलर वर्ड. ओके, सो GST ग्राहक नसाल तुम्ही, देन समथिंग वर्ड इज देअर, आय विल टेल यू दॅट वर्ड लॅटर. ओके, नॉन GST ह्याच्यामध्ये येता तुम्ही. आणि त्याच्यासाठी कॅश मीन्स चेकने पेमेंट केलेली इज ऑलवेज गुड. सो आता कॅशबुक वाय फॉर विच पर्पज दिस इज यूज. सो कॅशबुक इज यूज टू कीप रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स विच आर रिलेटेड टू कॅश रिसिप्ट्स अँड कॅश पेमेंट्स. कॅशच्या रिसिप्ट आहेत सगळ्या और कॅश पेमेंट जी काही आहेत सगळे, ते रेकॉर्ड ठेवण्यासाठी कॅशबुक यूज केलं जातो. सो दिस सर्व्स द पर्पज ऑफ बोथ जर्नल ॲज वेल ॲज लेजर अकाउंट.
सो लेजर अकाउंट असतं मीन्स जसं की कॅशबुक हे आहे मीन्स ती काय आहे, एक बुक आहे, जशी तुमची नोटबुक आहे तशी ह्याच्यामध्ये मीन्स तुम्ही बिझनेस फर्ममध्ये जर मोठ्या बघितलं तशी ती काय असते, एक कॅशबुक असते विच सर्व्स द पर्पजेस ऑफ बोथ जर्नल ॲज वेल ॲज लेजर अकाउंट. सो लेजर पण असतं मीन्स पर्टिक्युलर. आता समजा एक डिस्ट्रीब्युटर असतात, डिस्ट्रीब्युटर आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एखादे समजा डिस्ट्रीब्युटर आहेत, समजा रत्नागिरीमध्ये आहेत. सो रत्नागिरीमधल्या येणाऱ्या प्रत्येक तालुक्यासाठी त्यांचं पर्टिक्युलर लेजर असतं मीन्स संगमेश्वरचं लेजर असेल, देवरुखचं लेजर असेल, देन राजापूरचं लेजर असेल. सो प्रत्येक ह्याचं काय असतं, एक मीन्स त्या एरिया वाईज और त्या सिटी वाईज लेजर प्रिपेअर केलेलं असतं. सपोज आता समजा राजापूरमध्ये समजा तुमचं मेडिकल आहे, ओके. सो फॉर एक्झाम्पल ABC मेडिकल और समजा राजापूरमध्ये समजा दोस्ती मेडिकल आहे राजापूरमधलं. सो ते दोस्ती मेडिकल राजापूर, ओके. सो त्यांचं लेजर असतं पर्टिक्युलर. और न्यू राजापूर मेडिकल आहे समजा राजापूरमध्ये. सो न्यू राजापूर मेडिकल त्यांचं काय असतं, ते लेजर असतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मीन्स त्या न्यू राजापूर मेडिकलने ची सगळी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स असतात मीन्स काय काय घेतलेलं आहे, काय काय परचेस केलेलं आहे ते सगळं असतं त्याच्यामध्ये लेजरमध्ये. सो कॅशबुक इज ऑल्सो बुक ऑफ ओरिजिनल एंट्रीज बिकॉज these transactions are recorded from the source document for the first time. मीन्स जे काही सोर्स डॉक्युमेंट, आता सोर्स डॉक्युमेंट म्हणजे काय, जे पर्टिक्युलर डॉक्युमेंट असेल की ज्या ह्याच्यावरती त्या बेसिसवरती आपण रेकॉर्ड करतो की समजा हे न्यू राजापूर मेडिकल आहे, त्यांनी माझ्याकडून समजा माझं डिस्ट्रीब्युटर आहे XYZ डिस्ट्रीब्युटर. सो त्यांनी मला ऑर्डर दिली होती आणि त्या ऑर्डरच्या बेसिसवरती मी काय केलं आहे, त्यांना तो माल पाठवून दिला आहे आणि त्यांचं एवढं पेमेंट झालेलं आहे. समजा त्यांनी मला पेमेंट दिलं आहे. सो त्यांनी मला काय दिलेली आहे, कॅश दिली, त्याचा चेक दिला असेल समजा, चेक दिला त्यांनी मला. सो ते चेक हे काय झालं तर सोर्स डॉक्युमेंट झालं. चेक दिलेला आहे हे माझ्याकडे प्रूफ राहतं अँड ऑन दॅट बेसिस ऑफ दॅट चेक आय एम गिविंग देम रिसिप्ट आणि ती रिसिप्ट मी त्यांना देत असते. So it's a book of the original entry. Why it's a book of original entry? Because these transactions are recorded from a source document. So when a cash book is maintained in any particular pharmacy or any particular distributor, so when that cash book we are maintaining it, that time transaction of cash is not recorded in the journal. Transaction जी काही आहेत ही जर्नलमध्ये रेकॉर्ड केली जात नाहीत, फक्त मग कॅशबुकमध्येच काय केली जातात, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केली जातात. सो वेन दॅट कॅशबुक इज मेंटेन दॅट टाईम दॅट ट्रान्झॅक्शन ऑफ द कॅश इज नॉट रेकॉर्डेड इन द जर्नल. जर्नलमध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केली जात नाहीत. सो फर्स्ट ऑफ ऑल कॅशबुक मीन्स वॉट, इट्स अ बुक विच इज यूज टू keep record of all transactions related to cash receipts and cash payments, and this cash book is performing the functions of both journal as well as the ledger account. And why cash book is a book of original considered as a book of original entry, because these all transactions are recorded from a source document only. Then when cash book is maintained, then we are maintaining that particular cash book only. Then this transaction of the cash we are not recording in a journal. Journal मध्ये transaction जी काही आहेत ही रेकॉर्ड केली जात नाही. Then next is the types of cash book. So there are totally 4 types of cash books are there. Single column cash book, or it is also called as simple cash book. Then 2 columnar cash book, then 3 columnar cash book and petty cash book. So total 4 types आहेत cash bookचे. We will see it one by one. First we will see single column cash book, or it is called as a simple cash book. सो ह्याच्यामध्ये काय केलं जातं, आता कॅशबुकमध्ये इनफ्लोज ऑफ द कॅश, तुमच्याकडे कॅश किती आली आहे. समजा एखादा तुम्ही बिझनेस करताय, ओके. सो आता तुम्ही एखादा समजा काय रेंटवरती काय दिलेलं आहे, समजा तुमची एखादी रूम असेल तुम्ही रेंटवर दिलेली आहे. सो दॅट इनफ्लो, तर त्याचं तुम्हाला रेंट येणार, ते इनफ्लोमध्ये येणार. अँड आउटफ्लोज ऑफ द कॅश, आता तुम्ही सॅलरी दिल्यात, वर्कर्सना सॅलरी दिलेली आहे, that will come in the
आउटफ्लो ऑफ द कॅश. देन म्हणजे अजून जे काही एक्सपेंडिचर्स असतील, एक्सपेन्सेस असतील. आता तुमचे पैसे आलेले आहेत बिझनेसमध्ये, मीन्स तुमचं समजा पेमेंट आलेलं आहे. समजा तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात, तुम्ही फार्मसीजना काय देत आहात, माल देत आहात, क्रेडिटवरती माल दिलेला आहे. सो तुमचे ते पैसे आलेले आहेत, ते क्रेडिट आलेलं जर काही आहे तुमचं, देन दॅट इज इनफ्लो ऑफ द कॅश. सो दिस सिम्पल कॉलम, सिंगल कॉलम कॅशबुकमध्ये आपण एवढंच लिहितो की आपल्याकडे पैसा आला किती आणि पैसा गेला किती. हे सिंगल कॉलम कॅशबुकमध्ये लिहिलं जातं, सिंगल कॉलममध्ये. आता हे सिंगल कॉलम जे काही आहे हे इट So this single column cash book is works on the principle of the basis of real account. रिअल अकाउंटमध्ये काय असतं, आपण स्टार्टिंगला बघितलं. डेबिट साईड रिअल अकाउंट जे काही आहे त्या रिअल अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहिलं जातं, व्हॉट कम्स इन. अँड क्रेडिट साईडला काय लिहिलं जातं, व्हॉट गोज आउट. कम्स इन तुमच्याकडे किती आलेलं आहे, दॅट इज रिटन इन द डेबिट साईड ऑफ द अकाउंट. अँड व्हॉट गोज आउट तुमच्याकडून काय काय मीन्स आउटफ्लो काय झालेला आहे. तुम्ही सॅलरी दिलेली आहे वर्करना, देन तुम्ही तुमच्या म्हणजे तुमचं दुकान आहे त्याचा रेंट दिलेला आहे, देन इलेक्ट्रिसिटी बिल भरलेलं आहे किती आलं आहे ते, देन तुमचा फर्निचरसाठी समजा तुमचे डागडुजीकरण काहीतरी करायचं आहे. तर समजा आता कोरोना आलेला आहे, सो पूर्ण ह्याला समजा ग्लासचं स्लायडिंग करून घ्यायचं आहे तुमच्या ह्याला फार्मसीला. सो त्याच्यासाठी किती खर्च आलेला आहे, दॅट ऑल ते सगळं कशामध्ये जाईल, क्रेडिट साईडमध्ये जाईल. मीन्स व्हॉट गोज आउट इट गोज ऑन द क्रेडिट साईड ऑफ द क्रेडिट साईडमध्ये. आणि डेबिट साईडला व्हॉट कम्स इन मीन्स तुमच्याकडे काय काय आलेलं आहे. आता तुमचं दुकान आहे, समजा तुम्ही एखादा गरीब पेशंटला उधारीवरती दिली होती ते औषधं आणि समजा 15 दिवसांनी त्याने त्याचे पैसे आणून दिलेले आहेत, मग ते कशामध्ये येणार, डेबिटमध्ये. मीन्स तुमच्याकडे आलेलं आहे ते डेबिट साईडमध्ये येणार तुमच्या, व्हॉट कम्स इन. हे एक लक्षात ठेवा. कॅशबुकमध्ये आता पहिलं काय आहे, सिंगल कॉलम कॅशबुक. मग त्याच्यामध्ये आपण काय नोट डाऊन करतो, इनफ्लोज ऑफ द कॅश अँड आउटफ्लोज ऑफ द कॅश. तुमच्याकडे काय काय आलेलं आहे हे जे आहे सिंगल कॉलम कॅशबुक आहे, इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ अ रिअल अकाउंट. मीन्स व्हॉट कम्स इन, व्हॉट कम्स टू यू, इट इज रिटन ऑन द डेबिट साइड ऑफ द अकाउंट. अँड व्हॉट गोज आउट इट रिटर्न्स ऑन द क्रेडिट साईड ऑफ द अकाउंट. ते क्रेडिट साईडला लिहिलं जातं. मग सिंगल कॉलममध्ये काय असतं, पैसा आला किती आणि पैसा गेला किती. सो नाउ सी व्हेरी केअरफुली. सो कॅशबुक विच कंटेन्स ओनली वन कॉलम ऑफ अमाउंट, okay, because it names only indicate single column. So here exists only one column of amount, it is called single column or simple cash book. This cash account is divided into two sections by central vertical line. So the debit entries are made on the left hand side. Debit आहे means debit entries, what comes in, it is recorded on the debit side of the account. Okay, there means debit entries are made on the left hand side and credit entries are made on the right hand side. Credit जे काही आहे हे right hand sideला आणि debit entries कुठे आहे, left hand sideला आहे. Then see here means as vertical section, vertical line ने divide केलं जातं. And see here the abbreviation which DRCR, DR म्हणजे debit, CR means credit, are written at the top. Means this DR is written on the left hand side. LHSला डाव्या हाताला DR लिहिलं जातं and credit side means CR is written on the right hand corner मध्ये CR असं लिहिलं जातं. हे बघा, आता हे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता DR. आता हे एक काय आहे, गणेश मेडिकल स्टोअरचं एक कॅशबुक आहे, सिंगल कॉलम कॅशबुक आहे. मग ह्याच्यामध्ये फक्त आता DR मीन्स डेबिट तुमच्याकडे काय काय आलेलं आहे ते DR
ओके. आणि CR हिअर क्रेडिट, तुम्ही कोणाकोणाला पैसे दिलेले आहेत. सो ह्या ज्या डेबिटच्या एंट्रीज आहेत त्या 2ने स्टार्टिंग विथ द लेटर 2 अँड दिस क्रेडिट एंट्रीज दे आर स्टार्टिंग विथ द लेटर बाय. आता इथे तुम्ही बघू शकताय, आता टू बॅलन्स, आता तुमच्याकडे शिल्लक आहे तेवढे 4800 रुपीज अँड इथे तुम्ही क्रेडिट बाय MS ऑलवेल केमिस्ट आहे, त्यांना तुम्हाला द्यायचे आहेत 6400 6400 तुम्ही देणार आहात. देन इथे बघा तुम्ही टू मिस शिव मेडिकल स्टोरने तुम्हाला इथे 3500 दिलेले आहेत. देन टू सेल अकाउंट मीन्स तुमचं सेल जो काही आहे हा सेल तुमचा झालेला आहे एवढा 4200. ह्याच्यामध्ये चार्टमध्ये डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे. दिस चार्ट इज फॉर युअर अंडरस्टँडिंग ओनली. देन टू कमिशन, तुम्हाला कमिशन किती आलेलं आहे ते बघा आहे त्याच्यामध्ये. देन आता इथे बघा आहे बाय MS राम इलेक्ट्रिक कोऑपरेटिव्ह. आता राम इलेक्ट्रिक समजा तुमच्या ह्याच्यामध्ये मेडिकलमध्ये तुम्ही कुठचं इलेक्ट्रिकचं काम तुम्हाला करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही पैसे दिले आहेत मीन्स तुमच्याकडून ते गेलेत. वॉट गोज आउट, सो इट इज रिटन ऑन द क्रेडिट साईड ऑफ अकाउंट. देन बाय ॲडव्हर्टाइजमेंट, तुम्हाला ॲडव्हर्टायझिंगसाठी किती पैसे लागलेले आहेत, सो दॅट इज रिटन ऑन द क्रेडिट साईड ऑफ द अकाउंट. देन टू कमिशन किती आहे. देन बाय स्टेशनरीला किती लागली आहेत, बाय ड्रॉइंग अकाउंट, बाय रामगोपालला तुम्ही दिलेत किती, बाय परचेस, समजा एखादं तुम्ही काहीतरी खरेदी केलात, आता 980 रुपीजचं समजा काय, आता तुमच्या मेडिकल स्टोर आहे तुमचं, त्याच्यासाठी आता तुम्हाला समजा हे लागणार आहे सायंटिफिक कॅल्क्युलेटर लागणार आहे, तो जर तुम्ही खरेदी केलात 980 रुपीचा, सो बाय परचेस, तर आता तुम्ही 980 त्याला देणार स्टेशनरी दुकानवाल्याला. सो बाय परचेस तुम्ही खरेदी केला, तुमच्याकडून ते गेलं, सो म्हणून ते क्रेडिट साईडमध्ये येणार. देन इथे आता इथे बघा बाय सॅलरीज म्हटलं आहे. बाय रेंट मीन्स तुम्ही सॅलरी दिली, तुमच्याकडे एक सेल्समन आहे त्याला तुम्ही सॅलरी दिली 4200. देन ती सॅलरी क्रेडिट झालं ते तुम्ही दिली आहेत ती मीन्स इट गोज आउट फ्रॉम यू, सो इट इज रिटन ऑन द क्रेडिट साईड ऑफ द अकाउंट. देन बाय रेंट दिला आहे तुम्ही पर्टिक्युलर, आता समजा तुमचं मेडिकल स्टोर आहे किंवा डिस्ट्रीब्युटर आहे त्याचा रेंट दिला आहे तुम्ही, सो दॅट इज रिटन ऑन द CR क्रेडिट साईडमध्ये ते लिहिलं जातं. आणि इथे टू मीन्स तुम्हाला ह्या लोकांनी, आता टू मिस्टर विवेक, समजा मिस्टर विवेकने तुम्हाला काय दिलेले आहेत, त्याची उधारी होती ती आणून दिलेली आहे. टू मिस्टर श्यामने तुम्हाला त्याची उधारी आहे ती आणून दिलेली आहे. सो ते कुठे लिहायचं, ह्याच्यामध्ये डेबिट साईडमध्ये लिहायचं. मीन्स डेबिट साईड इट इज स्टार्टिंग विथ द लेटर 2 TO अँड दिस क्रेडिट साईड इट इज स्टार्टिंग विथ द लेटर BY बाय. And see this debit side means abbreviation this DR and CR are mostly used, and DR it is written on the left hand corner and CR that is credit what goes out it is written on the right corner, and DR debit with what comes in it is written on the लेफ्ट हँड कॉर्नरला लिहिलं जातं हे. आणि CR क्रेडिट वॉट गोज आउट ते ह्याच्यामध्ये कुठे राईट हँड साईडला लिहिलं जातं. आता इथे बघा टू बॅलन्स B/D. आता B/D म्हणजे ब्रॉड डाऊन आहे आणि C/D म्हणजे कॅरीड डाऊन आहे. सो तो बॅलन्स तिथे जो काही आहे तो लिहिलेला आहे. सी हा जो काय हे जस्ट अंडरस्टँडिंगसाठी आहे, ह्याच्या व्हॅल्यूज काय आहेत किंवा काय कॅल्क्युलेशनचा पार्ट ह्याच्यामध्ये एवढं डीपमध्ये जाण्याची गरज नाही. पण तुम्हाला ह्याच्यावरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, ज्या डेबिटच्या एंट्रीज स्टार्टिंग विथ द लेटर 2 DR कुठे आहे, C हे जे सिंगल कॉलम कॅशबुक आहे इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ रिअल अकाउंट. काय सांगतं, डेबिट आहे मीन्स वॉट कम्स इन इट गोज ऑन द डेबिट साईड अँड वॉट गोज आउट इट कम्स ऑन द क्रेडिट साईड. ओके. अँड सी this DR is written on the left hand corner and CR is written on the right hand corner. ह्याच्यामध्ये ह्या एंट्रीज आहेत ह्या केल्या जातात. सो दिस इज हे काय आहे, इट्स अ सिंगल कॉलम कॅशबुक. सो कॅशबुक विच कंटेन्स ओनली वन कॉलम ऑफ अमाउंट इट इज कॉल्ड अ सिंगल कॉलम कॅशबुक और सिंपल cashbook. And this is means it is divided into two sections by central vertical line.
ओके, 2 सेक्शनमध्ये डिव्हाइड केलं जातं बाय सेंट्रल व्हर्टिकल लाईनने. अँड सी दीज डेबिट एंट्रीज आर मेड ऑन द लेफ्ट हँड साईड अँड क्रेडिट एंट्रीज आर मेड ऑन द राईट हँड साईड. And this abbreviation DR and CR are written at the top left hand corner and right hand corner respectively. So the word to is written before debit entries and word buy is written before credit entries. So हे काय आहे, सिंगल कॉलम कॅश बुक आहे हे. देन हे सिंगल कॉलम झालं. देन नेक्स्ट आहे हे 2 कॉलमनर कॅश बुक. सो 2 कॉलमनर कॅश बुक म्हणजे काय, तिथे आता 2 कॉलम असणार. मीन्स आता ह्याच्यामध्ये डिस्काउंट अलाव किती केलेला आहे, कॅश डिस्काउंट. जर आता समजा एखादा बिझनेसमन आहे की तो काय करत असेल, त्याला कॅश डिस्काउंट मिळत असेल त्याच्या डिस्ट्रीब्युटरकडून आणि समजा तो पुढे कस्टमरना पुढे ते कॅश डिस्काउंट देत असेल, देन 2 कॉलमनर कॅश बुक इज नीडेड. सो मेनली 2 कॉलमनरमध्ये काय असतं, काय लक्षात ठेवायचं, डिस्काउंट अलाउड. फॉर दॅट दिस 2 कॉलमनर कॅश बुक इज नीडेड. सो देर इज अ very much need or there is very much importance of the discount in cash transactions. See, if you are giving the discounts, then more and more customers will attract towards you. See the examples in your daily routine. You are going in the DMart, Reliance Mall, they are offering the higher discounts to their customers. So more customers are attracted towards it and they are means giving first preference for the shopping in these DMart malls, Reliance Mart, M-Mart, like that. कस्टमर्स काय देतात, प्रेफरन्स देत असतात त्याच्यासाठी, बिकॉज ते काय करतात, डिस्काउंटची फॅसिलिटी अलाव करतात. सो ही डिस्काउंटची फॅसिलिटी अलाव केलेली असेल, देन देअर इज तिथे काय असते, जास्त ह्याची गरज असते 2 कॉलमनर कॅश बुकची. सो if a businessman receives or allows cash discount, then 2 columnar cash book is needed to record it. So in this type of cash book, the following 2 columns are provided on each side of the cash book. So ह्याच्यामध्ये the first column is for the discount which is a nominal account. आता nominal account आपण बघितलेलं आहे. नॉमिनल अकाउंट आणि काय, रिअल अकाउंट. सो रिअल अकाउंटचं प्रिन्सिपल काय आहे, डेबिटमध्ये काय असतं, वॉट कम्स इन, आणि क्रेडिटमध्ये काय असतं, वॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंटमध्ये काय असतं, डेबिटमध्ये काय लिहितो आपण, ऑल लॉसेस अँड एक्सपेन्सेस. हे नॉमिनल अकाउंट मीन्स दीज अकाउंट्स आर जनरली कॉल्ड फिक्शियस अकाउंट्स. So these accounts are maintained to deal with the discounts, insurance, rent, wages, salaries, cost of stationery items, interest, commission, then amount spent on advertisement, profits or incomes of business. All these are comes in the nominal accounts. So in the debit side, all losses and expenses are on the डेबिट साईड. नॉमिनल अकाउंटनुसार काय असतं, बिझनेसमध्ये आपल्याला जो काही लॉस होणार आहे किंवा जे जे काही खर्च येतील आपल्याला, ते डेबिट साईडमध्ये लिहिले जातात ॲज पर नॉमिनल अकाउंट. आणि ऑल गेन्स अँड इन्कम्स दॅट इज रिटर्न ऑन द क्रेडिट साईड. क्रेडिट साईडमध्ये आपल्याला जे काही गेन, आपला प्रॉफिट काय होणार आहे, आपला सेल इन्कम किती मिळणार आहे आपल्याला, ते क्रेडिट साईडमध्ये असतं. सो इथे काय असतं, ह्याच्यामध्ये 2 कॉलमनर कॅश बुक आहे. सो फर्स्ट कॉलम इज फॉर द डिस्काउंट विच इज अ नॉमिनल अकाउंट अँड सेकंड कॉलम इज फॉर अ कॅश विच इज अ रिअल अकाउंट. सो रिअल अकाउंट means these accounts are maintained to deal with the transactions related to building, cash, furniture, land, machinery. So this is again can be asked in the MCQ for your final exams also. So the real मध्ये डेबिटमध्ये वॉट कम्स इन अँड क्रेडिटमध्ये काय असतं, वॉट गोज आउट असतं. सो सेकंड कॉलम इज फॉर द कॅश विच इज अ रिअल अकाउंट. सो हे बघा, हे काय आहे, 2 कॉलमनर कॅश बुक आहे हे. सो इथे बघू शकता, इथे तुम्ही आता इथे काय असतं, द आयटम ऑफ डिस्काउंट अलाउड इज रेकॉर्डेड ऑन द क्रेडिट साईड ऑफ द कन्सर्न पर्सनल अकाउंट. ह्याच्यामध्ये काय असतं, डिस्काउंट जे काही आहे ते लिहिलं जातं ह्याच्यामध्ये. एक कॉलम डिस्काउंटचा असतो, दुसरा कॉलम कॅशचा असतो. डिस्काउंट विच इज अ नॉमिनल अकाउंट अँड कॅश विच इज अ वॉट, कॅश हे काय आहे, रिअल अकाउंट असतो.
सो ह्याच्यामध्ये डिस्काउंट अलाउड इज रेकॉर्डेड टू द क्रेडिट साइड ऑफ द पर्सनल अकाउंट, while each item of the discount received is posted to the debit of the respective personal accounts. So total of the discount columns on each sides are done without balancing. Discount is done without balancing. balance इथे केलं जात नाही, मीन्स किती काय आहे, शिल्लक किती आहे हे ह्याच्यावरती केलं जात नाही. सो ह्याच्यामध्ये काय असतं, द टोटल ऑफ द डिस्काउंट कॉलम ऑन द डेबिट साईड इज डेबिटेड टू द discount account and total of the discount column on the credit side is credited to the discount account. So the cash columns are recorded in the same way as in the simple cash book. So the balance of the cash columns is ascertained in the same manner as the balancing of the simple cash book. त्याच्यानुसार बॅलन्सिंग केलं जातं. मीन्स आता इथे काय लिहिलं आहे, कॅश किती आहे, देन संदीप मेडिकल स्टोअर जे काही आहे त्याने डिस्काउंट किती दिलं आहे, त्यांनी तुम्हाला 30 रुपीजचं डिस्काउंट दिलं आहे, कॅश एवढी आहे. देन बाय गुलशनला तुम्ही एवढं डिस्काउंट दिलेलं आहे, कॅश त्याची एवढी आहे. देन परचेसमध्ये आता तुम्हाला डिस्काउंट काय मिळालेलं नाही आहे, सो कॅश तुम्ही दिली आहे. आता इथे बघा, बाय MS ऑलवेल केमिस्ट, त्याने तुम्हाला डिस्काउंट किती दिलं आहे, 10 रुपीजचं डिस्काउंट दिलं आहे. समजा कोण आहेत तुमचे ते डिस्ट्रीब्युटर आहेत, स्टॉकिस्ट आहेत, त्याने डिस्काउंट तुम्हाला किती दिलं आहे, 10 रुपीजचं डिस्काउंट दिलेलं आहे. देन कॅश किती आहे, 795 कॅश आहे, बट त्याने डिस्काउंट 10 रुपीजचं दिलं आहे. देन बाय वेजेस, बाय सॅलरीज, बाय रेंट, बाय बॅलन्स. आता बाय वेजेस आहे, सॅलरीज आहेत, रेंट आहे. सॅलरीज तुम्ही देता तुमच्या वर्कर्सना, तिथे तुम्ही डिस्काउंट त्यांना देत नाही कोणतं, सो ते ॲज इट इज सॅलरीज आहेत ह्या दिलेल्या आहेत. मीन्स आता ह्याच्यामध्ये 2 कॉलम सिम्पल ह्याच्यामध्ये आणि 2 कॉलममध्ये डिफरन्स काय आहे. सिम्पलमध्ये फक्त काय लिहिलं जातं, व्हॉट कम्स इन व्हॉट गोज आउट, तुमच्याकडे पैसा किती आला, पैसा किती गेला. बट आता 2 कॉलममध्ये काय असतं की आपण बिझनेस म्हटल्यावर आपण डिस्काउंट देतो किंवा आपले स्टॉकिस्ट असतात ते आपल्याला डिस्काउंट देतात, आपण पुढे फर्दर डिस्काउंट देतो कस्टमरना. सो तो डिस्काउंट किती आहे आणि कॅश किती आहे हे दोन्हीसुद्धा 2 कॉलमनरमध्ये काय केलं जातं, मेन्शन केलं जातं. सिम्पल लँग्वेजमध्ये हे लक्षात ठेवायचं, दोघांमधला डिफरन्स. आपण बिझनेस आपल्याला करायचा आहे, आपल्याला जास्ती कस्टमर्स आपल्याकडे आले पाहिजेत, अट्रॅक्ट व्हायला पाहिजेत, त्याच्यासाठी आपण डिस्काउंट देणार कस्टमरना. सो ते जे आपण डिस्काउंट किती देतो आहे आणि कॅश त्याचं त्या कस्टमरचं बिल किती झालेलं आहे ते सुद्धा काय केलं जातं ह्याच्यामध्ये 2 कॉलमनर कॅशबुकमध्ये मेन्शन केलं जातं. आणि 2 कॉलमनर कॅशबुकमध्ये काय असतं, फर्स्ट कॉलम इज फॉर डिस्काउंट विच इज नॉमिनल अकाउंट अँड सेकंड कॉलम इज फॉर दी कॅश विच इज काय असतं, रिअल अकाउंट असतं. नॉमिनल अकाउंटमध्ये आपण बघितलं डिस्काउंट दिलं जातं, रिअल अकाउंटमध्ये काय असतं, डेबिट म्हणजे जे काही किती पैसा आला आहे आपल्याकडे, किती गेलेलं आहे ते लिहिलं जातं. सो सिमिलरली DR CR हे सेम फेनॉमेनॉन आहेत ह्याच्यामध्ये. DR लेफ्ट हँड साईडला, CR आहे हे राईट हँड साईडला. सो सेम सिम्पल ह्याच्यासारखे सेम फेनॉमेनॉन आहे. आणि मीन्स बॅलन्सिंग इज नॉट डन. ओके, मीन्स टोटल डिस्काउंट कॉलम्स ऑन इच साइड्स आर डन विदाउट बॅलन्सिंग. So the total of the discount column on the debit side is debited to the discount account and total of the discount column on the credit side is credited to the discount account. हे केलं जातं ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये काय असतं, ईच म्हणजे डिस्काउंट जो अलाव केला जातो इज रेकॉर्डेड इन द क्रेडिट साइड ऑफ द पर्सनल अकाउंट वाईल ईच ऑफ द आयटम ऑफ डिस्काउंट रिसिव्ड इज पोस्टेड टू द डेबिट ऑफ द रिस्पेक्टिव्ह पर्सनल अकाउंट. हे 2 कॉलमनर कॅशबुक आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज सी वाय इट्स इम्पॉर्टंट, बिकॉज बिझनेसमन इज अलाउिंग डिस्काउंट टू हिज कस्टमर और ही रिसीव्स द कस्टमर्स फ्रॉम हिज डिस्ट्रीब्युटर्स और स्टॉकिस्ट and see for these means receives or allows cash discount. So here then 2 columnar cash book is needed to record it. And these 2 columns, first column is for discount which is nominal account and second column for cash which is a real account. second column कॅशचं आहे ते काय आहे, रिअल अकाउंट आहे. सो अशा प्रकारे हे रेकॉर्डिंग जे काही आहे हे केलं जातं ह्याच्यामध्ये. हा काय झाला, 2 कॉलमनर झाला.
कॅशबुक. आणि पहिला आपण काय बघितला, सिंगल कॉलमचा कॅशबुक बघितला. ओके, सो हे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितले 2 कॉलम. कॅशबुकमध्ये काय केलं जातं, कॅशबुक इट इज अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. सो इनफ्लोज ऑफ द कॅश अँड आउटफ्लोज ऑफ द कॅश इज रेकॉर्डेड हिअर. कॅश किती आले, कॅश किती गेले तुमच्याकडून, हे सगळं ह्याच्यामध्ये रेकॉर्ड केलं जातं. अँड वाय इट्स बुक ऑफ ओरिजिनल एंट्री, कॅशबुक हे ओरिजिनल, वाय इट इज कॉल्ड ॲज इट्स अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री, बिकॉज दिस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड फ्रॉम द सोर्स डॉक्युमेंट. सो जसं की मी सांगितलं, मी चेक देते आहे, मी स्टॉकिस्ट आहे, तुम्ही मला माझ्याकडून माल घेतला 10,000चा आणि तुम्ही त्याची मला काय दिलेली आहे, चेक दिलात तुम्ही. सो चेक हे काय झालं, सोर्स डॉक्युमेंट झालं. सो त्या चेक ह्या सोर्स डॉक्युमेंटवरती मी तुम्हाला रिसिप्ट देते आणि मी तुम्हाला ही जी रिसिप्ट देते ती मी माझ्याकडे जे कॅशबुक आहे त्याच्यामध्ये पण नोट डाऊन करून ठेवते की येस, सो फॉर एक्झाम्पल दिस इज ABC मेडिकलला मी चेक दिलेला आहे, ते मी माझ्या कॅशबुकमध्ये पण रेकॉर्डिंग करून ठेवलेलं असतं आणि तुम्ही पण तुमच्या ह्याच्यामध्ये तुमचं जे कॅशबुक असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ते रेकॉर्डिंग करून ठेवत असता. सो हे सिंगल कॉलम कॅशबुक झालं बेस्ड ऑन रिअल अकाउंट. ओके, सो रिअल अकाउंट विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, सिंगल कॉलम कॅशबुक इज बेस्ड ऑन विच फेनॉमिनॉन. सो MCQला हे विचारलं जाऊ शकतं, इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ द रिअल अकाउंट. Then it is divided into 2 sections by vertical line. Then DR CR is written here. Then means the word to is written before debit entries, and word by, BY by, and TO2. These two TO is written before debit entries and BY by is written before the credit entries. Then 2 columnar cash book. सो 2 कॉलमनर कॅशबुकमध्ये काय असतं, काय ह्याच्यामध्ये 2 कॉलमनर कॅशबुकची गरज काय, कारण बिझनेसमन अलाव करत असतो कॅश डिस्काउंट त्याच्या कस्टमर्सना आणि त्याचे कोण आहेत, स्टॉकिस्ट आहेत और डिस्ट्रीब्युटर्स आर देअर, त्यांच्याकडून सुद्धा काय मिळत असते, ते म्हणजे डिस्काउंट जे काही आहे हे डिस्काउंट मिळत असतं. सो फॉर दिस पर्पज, फॉर दिस 2 पर्पजेस दिस 2 columnar cash book is needed. And see here are 2 columns total. So first नावातच आहे 2 column म्हणजे 2 column आहेत. So first column which is for discount which is nominal account, and second column which is for cash which is काय आहे, हे real account आहे. So each item of the discount allows is recorded to the credit side of the concerned personal account, while each item of the discount received is to the debit side of the personal account. ओके, मीन्स डिस्काउंट अलाव किती केलेलं आहे ते क्रेडिट साईडमध्ये येतं त्या पर्सनल अकाउंटच्या, आणि डिस्काउंट रिसीव आहे ते डेबिट साईडमध्ये येतं पर्सनल अकाउंटच्या. Then here discount is allowed. Okay, discount columns on each sides are done without the balancing. So this is 2 column. हे काय आहे, 2 columnar cash book आहे. So 2 single column cash book and 2 columnar cash books are there. So today we will stop over here. This is about the today's lecture. Next lecture we will see 3 columnar cash book and petty cash book. ते आपण next lecture ला बघूया. Okay, so now we will stop over here. Thank you so much for fully watching this video. If you have any difficulty आजच्या लेक्चरमध्ये, कोणाला काही समजलं नसेल, कुठली कन्सेप्ट क्लिअर होत नसेल तर आत्ताच्या आत्ता लगेच विचारा मला. ओके, कोणतेही डाऊट्स ठेवू नका मनामध्ये, कठीण पार्ट आहे हा सगळा. सो थँक्यू, हॅपी लर्निंग.